नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 3 अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. स्वाध्याय 3.1. प्रश्न नंबर 1. 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? मित्रांनो, आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत 6 आणि 8. या संख्यांच्या वर्गाच्या म्हणजे या संख्येचा वर्ग करायचा आणि वर्गाची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ. तर मित्रांनो बघा, पहिली संख्या आहे 6. मग आता 6चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 6. मित्रांनो 6 6 36. त्यानंतर दुसरी संख्या आहे 8. 8चा वर्ग, 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिले 8. 8 8 64. आणि मित्रांनो या वर्गांची बेरीज करायची आपल्याला. 6 आणि 4 10, हातचा आला 1. 6 आणि 3 9 आणि 1 10. मित्रांनो वर्गांची बेरीज आली 100 आणि 100 या संख्येचं वर्गमूळ. तर मित्रांनो 100चं वर्गमूळ आहे 10. 10चा वर्ग 100 आणि 100चं वर्गमूळ 10. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 10. प्रश्न नंबर 2. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. मित्रांनो साधारण म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे सामायिक. मग आता 12 आणि 15 यांचे सामायिक अवयव किंवा साधारण अवयव कोणते? तर मित्रांनो बघा, 12 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? तर मित्रांनो 12ला 1 ने पूर्ण भाग जातो, त्यानंतर 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो आणि 12 ने. हे आहेत 12 या संख्येचे अवयव. त्यानंतर 15. आता 15 या संख्येचे अवयव, 15ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? तर मित्रांनो 1 ने जातो, त्यानंतर 3 ने जातो बघा, 3 5 15. त्यानंतर 5 ने जातो, 5 त्रिक 15 आणि मित्रांनो 15 ने सुद्धा 15ला पूर्ण भाग जातो. मग आता मित्रांनो यामध्ये साधारण म्हणजे सामायिक अवयव कोणते? म्हणजे जो अवयव 12च्या अवयवामध्ये सुद्धा आहे आणि 15च्या अवयवामध्ये सुद्धा आहे. मग मित्रांनो 1 बघा, 1 दोनही ठिकाणी 1 आहे. 12च्या अवयवामध्ये 1 आहे आणि 15च्या अवयवामध्ये सुद्धा 1 आहे. त्यानंतर मित्रांनो 2 आहे का? तर 2 नाही. मग 3 आहे का? हो 3 आहे. 12च्या अवयवामध्ये 3 आहे आणि 15च्या अवयवामध्ये सुद्धा 3 आहे. आणि मग मित्रांनो बाकी 4 6 12 5 15 यातला कोणताही अवयव सामायिक नाहीये किंवा साधारण नाहीये. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे 1 आणि 3. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 1 आणि 3 हे साधारण अवयव आहेत. प्रश्न नंबर 3. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट होईल. मित्रांनो एक संख्या आहे ज्या संख्येचं वर्गमूळ आहे 13. आता वर्गमूळ 13 असेल तर मित्रांनो त्या संख्येचा वर्ग किती असेल? त्या संख्येचा वर्ग मित्रांनो संख्या आहे 13, मग 13चा वर्ग म्हणजे 13 गुणिले 13. 13चा वर्ग मित्रांनो आपल्या पाठ असेल 169. मग त्या संख्येचा वर्ग मित्रांनो 169 आहे, म्हणजे 169चं वर्गमूळ झालं 13. आपल्याला प्रश्न आहे त्या संख्येची दुप्पट होईल, ती संख्या म्हणजे 169. मग 169ची दुप्पट म्हणजे गुणिले 2. बघा 2 9 18, हातचा आला 1, 2 12 आणि 1 13, पुन्हा हातचा आला 1, 2 1 2, मग 2 आणि 1 3. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं त्या संख्येची दुप्पट म्हणजे 338. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 338. प्रश्न नंबर 4. पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या. मित्रांनो 1 2 3 आणि 4 प्रश्न दिलेले आहेत, त्याचं उत्तर पण दिलेलं आहे. मित्रांनो या 4 प्रश्न संचांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून शेवटी 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 हा प्रश्न मित्रांनो सोडवायचा. बघा काय केले, 2 गुणिले 2, त्यानंतर 1 गुणिले 1 यांची मित्रांनो वजा बाकी. मग 2 गुणिले 2 4, 4 मधून 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 एकच येणार. मग 4 मधून 1 गेला मित्रांनो, उत्तर आलं 3. पण हे सगळं करत बसण्यापेक्षा एक निरीक्षण लक्षात ठेवा, पहिल्या कंसामधली संख्या मोठी आहे, दुसऱ्या कंसातली संख्या 1 ने लहान आहे. म्हणजे 2 पेक्षा 1 हा लहान आहे 1 ने. मग मित्रांनो काय केले, पहिल्या कंसातला 1 अंक घेतला, दुसऱ्या कंसातला 1 अंक, यांची बेरीज 2 आणि 1 3. त्याच पद्धतीने मित्रांनो 3 आणि 2 म्हणजे 3 मोठा आहे 2 लहान आहे. क्रिया तीच आहे, 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2 म्हणजे फक्त 3 आणि 2 यांची बेरीज, उत्तर आलं 5. त्या पद्धतीने मित्रांनो 4 आणि 3, 4 पेक्षा 3 1 ने लहान आहे. मग मित्रांनो 4 गुणिले 4 वजा 3 गुणिले 3, फक्त 4 आणि 3ची बेरीज, आपलं उत्तर आलं 7. त्याच पद्धतीनं 5 5 गुणिले 5 वजा 4 गुणिले 4. मित्रांनो पहिली संख्या मोठी आहे, पहिल्या कंसातली
जी संख्या आहे ती मोठी आहे, दुसऱ्या कंसातली संख्या लहान आहे 1 ने. मग 5 आणि 4 यांची बेरीज 5 आणि 4 9. मित्रांनो त्याच पद्धतीनं आपल्याला 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 हे गणित सोडवायचे. तर मित्रांनो काय करायचं, फक्त 73 आणि 72. 73 आहे मोठे, 72 आहे लहान 1 ने. मग फक्त 73 आणि 72 ची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे 73 अधिक 72 मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 3 आणि 2 5, 7 आणि 7 14. मित्रांनो आपलं उत्तर आलं 145. फक्त नीट निरीक्षण करायचं आणि फक्त पुढे बेरीज करायची आहे. 73 अधिक 72 आपलं उत्तर आलं 145. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 145. प्रश्न नंबर 5. 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? तर मित्रांनो 2,54,016 या संख्येला आपल्याला 4 पर्यायांमध्ये मूळ अवयवांचे गट दिलेले आहेत. या गटापैकी कोणत्या गटाने, मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जात नाही? कोणत्या गटाने भाग जात नाही तो गट आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. चला पर्याय क्रमांक ए 2 गुणिले 2 गुणिले 3. आता मित्रांनो बघा 2 दुणे 4 आणि 4 त्रिक 12. आता 12 या संख्येने 2,54,016 ला भाग जातो का? तर मित्रांनो बघूया 12 ची कसोटी काय आहे. ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. मग आता 3 ची कसोटी, अंकांची बेरीज 3 च्या पाढ्यात असली पाहिजे. मग आता दिलेल्या संख्येची अंकांची बेरीज करूया आपण. 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 18. तर मित्रांनो 18 ही संख्या 3 च्या पाढ्यात आहे. 3 5 15, 3 6 18. म्हणजे दिलेल्या संख्येला 2,54,016 ला मित्रांनो 3 ने निशेष भाग जातो. बेरीज 3 च्या पटीत आहे म्हणून. त्यानंतर 4 ची कसोटी, 4 ची कसोटी काय आहे, शेवटचे 2 अंक दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग 16 ला 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो 4 ने 2,54,016 ला भाग जाणार. मग मित्रांनो ज्या संख्येला 3 ने भाग गेला, 4 ने भाग गेला त्या संख्येला 12 ने निशेष भाग जाणार. म्हणजे मित्रांनो पहिल्या गटाने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो. आता पुढचा गट बघा 3 त्रिक 9, 9 दुणे 18. तर मित्रांनो 18 ची कसोटी काय आहे, 18 ने 2,54,016 ला भाग जातो का? तर ज्या समसंख्येला, म्हणजे थोडक्यात ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या सम असेल आणि त्या संख्येला जर 9 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 18 ने भाग जातो. मग मित्रांनो दिलेली संख्या सम आहे का? आहे. त्यानंतर म्हणजे थोडक्यात याचे 2 गट होतात. त्याला 2 ने भाग गेला पाहिजे आणि त्यानंतर 9 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात 9 दुणे 18. 2 ने भाग जातो का? जातो. संख्या सम आहे. 9 ने भाग जातो का? 9 ची कसोटी काय आहे मित्रांनो, अंकांची बेरीज 9 च्या पटीमध्ये असलेली अंकांची बेरीज आहे 18. 9 दुणे 18. म्हणजे मित्रांनो या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. म्हणजे 2,54,016 ला 2 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, म्हणजे 18 ने भाग जाणार. मित्रांनो पर्याय क्रमांक बी हा जो मूळ संख्यांचा गट आहे त्याने सुद्धा 2,54,016 ला पूर्ण भाग जातो. आता पुढचा पर्याय सी 2 दुणे 4 आणि 4 दुणे 8. तर मित्रांनो 8 ने भाग जाईल का? 8 ने 2,54,016 ला भाग जातो का? तर 8 ची कसोटी काय आहे मित्रांनो, शेवटचे 3 अंक भागायचे. मग आता 0 आणि 16 म्हणजे हे शेवटचे 3 अंक आहे. मग आता शून्याचा विषय सोडून द्या, खाली राहिले 16. मग 8 ने 16 ला भाग जातो का? 8 दुणे 16. म्हणजे मित्रांनो या पूर्ण गटाने 2,54,016 ला पूर्ण भाग जातो. म्हणजे सी ने सुद्धा भाग जातो. तर मित्रांनो पहिले 3 पर्याय जर आपले चुकीचे असतील तर डी हे आपलं उत्तर शुअर असणार आहे. बघूया आता 5 त्रिक 15, 15 दुणे 30. मग मित्रांनो 30 या संख्येने 2,54,016 ला भाग जातो का? जर 30 ने आपल्याला मित्रांनो या संख्येला भाग द्यायचा असेल तर ज्या संख्येला म्हणजे 5 ने जर भाग गेला, दिलेल्या संख्येला जर 5 ने भाग गेला तर त्या संख्येला 30 ने भाग जाऊ शकतो. मग आता मित्रांनो या संख्येला 5 ने भाग जाईल का? म्हणजे थोडक्यात मित्रांनो 5 ने भाग गेला पाहिजे. ज्या संख्येला 5 ने भाग जातो त्या संख्येला 30 ने भाग जातो. मग मित्रांनो 2,54,016 ला 5 ने भाग जाणार नाही, कारण की एकक स्थानी काय आहे, एकक स्थानी 6 आहे. 5 ने भाग कधी जातो? जर संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो 2,54,016 ला 5 ने भाग जाणार नाही, म्हणजे 30 ने सुद्धा भाग जाणार नाही. म्हणजे मित्रांनो हा जो मूळ संख्यांचा गट आहे हा गट चुकीचा आहे. मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जाणार नाही? तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी या गटाने पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 6. 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल.
तर मित्रांनो बघा 4 अंकी लहानात लहान संख्या, तर 4 अंकी लहानात लहान संख्या आहे मित्रांनो 1000 आणि पुढे काय म्हटले, जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. आता मूळ संख्येचा गुणाकार म्हणून 1000 दाखवण्यात येतील. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 पर्यायांमध्ये अवयव दिलेले आहेत. कोणत्या पर्यायामध्ये मूळ संख्येचा गुणाकार म्हणजे मूळ अवयवांचा गुणाकार हा मित्रांनो 1000 आहे, आपण बघूयात. बघा आता 5 5 25, 25 5 125 आणि 125 8 मित्रांनो बरोबर होतात 1000. पण आता हा मूळ अवयवांचा गुणाकार आहे का, तर मित्रांनो नाही. यामध्ये 8 ही संख्या मूळ नाही. 8 हा मूळ अवयव नाही. मूळ संख्या कोणती आहे, 2 3 5 7 11 13 17 19. मित्रांनो 8 ही मूळ संख्या नाहीये, म्हणजे हा मूळ अवयवांचा गुणाकार होणार नाही. पर्याय क्रमांक ए चुकीचा. पर्याय क्रमांक बी बघा, 5 5 25 25 5 125, 125 दुणे 250 आणि 250 चोक 1000. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा गुणाकार 1000 होतो, पण मित्रांनो 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा. आता पर्याय क्रमांक सी मध्ये बघा, 5 5 25 25 5 125, 125 दुणे 250, 250 दुणे 500 आणि 500 दुणे 1000. तर मित्रांनो आता पर्याय क्रमांक सी मध्ये 5 आणि 2 या दोनही संख्या मूळ संख्या आहेत, म्हणजे मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर का नाहीये, तर बघूया. 5 5 25 25 5 125, 125 दुणे 250 आणि 250 चोक मित्रांनो होतात 1000. इथे सुद्धा उत्तर 1000 आहे, पण मित्रांनो 4 ही संख्या मूळ अवयव नाही. 4 ही संख्या मूळ अवयव नाही, म्हणून मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. मित्रांनो 1000 ही संख्या आपल्याला मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला दाखवता आलेली आहे. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 7. 2100 चा मूळ गुणनखंड आहे. प्राईम फॅक्टोरायझेशन. मित्रांनो 2100 2100 या संख्येचे मूळ अवयव, मूळ गुणनखंड म्हणजे प्राईम फॅक्टोरायझेशन म्हणजे मित्रांनो मूळ अवयव. मग आता पर्याय क्रमांक ए बघितला, तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेले अवयव 2100 2100 या संख्येचे दिलेले अवयव यांचा गुणाकार केला मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 15 गुणिले 5. मित्रांनो या अवयवांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर 2100 बरोबर येतं, पण आपल्याला मूळ अवयव पाहिजे. प्राईम फॅक्टोरायझेशन म्हणजे मूळ अवयव. तर मित्रांनो 2 ही मूळ संख्या आहे, 7 आहे, 5 पण मूळ आहे, पण मित्रांनो 15 ही मूळ संख्या नाहीये, म्हणजे प्राईम फॅक्टर मूळ अवयवामध्ये 15 हा अवयव येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा मित्रांनो 2100 या संख्येचे आपल्याला अवयव दिलेले आहेत. या अवयवामध्ये या सर्व अवयवांचा आपण जर गुणाकार केला 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 35 या सर्व अवयवांचा गुणाकार केला तर तो येतो मित्रांनो 2100. पण यामध्ये 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 आहे, पण मित्रांनो 35 ही मूळ संख्या नाही. मूळ अवयव प्राईम फॅक्टर 35 हा प्राईम फॅक्टर नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी चुकीचा. पर्याय क्रमांक सी मध्ये बघा मित्रांनो, आता 2 गुणिले 2 बे दुने 4 4 त्रिक 12 12 पंचे 60 6 पंचे 30 म्हणजे मित्रांनो 300 आणि 7 गुणिले 300 7 त्रिक 21. मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेल्या सुद्धा अवयवांचा गुणाकार मित्रांनो 2100 येतो. आणि पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेले सगळे अवयव मूळ अवयव आहेत का, तर मित्रांनो 2 3 5 आणि 7 या मूळ संख्या आहेत, म्हणजे मित्रांनो हा आहे मूळ अवयवांचा संच. मूळ गुणनखंड मित्रांनो हा आहे मूळ अवयवांचा संच. हे सगळे मूळ अवयव आहेत 2100 या संख्येचे, म्हणून मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता पर्याय क्रमांक डी कसा चुकीचा आहे बघा मित्रांनो, 4 त्रिक 12 12 पंचे 60 6 पंचे 30 म्हणजे मित्रांनो 300 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 2100. मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेल्या अवयवांचा आपण गुणाकार केला तर तो सुद्धा बरोबर 2100च येतो. पण पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा मित्रांनो बघा 4 हा मूळ अवयव नाही, 3 5 आणि 7 हे मूळ अवयव आहे, पण 4 हा मूळ अवयव नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी चुकीचा. मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. या ठिकाणी स्वाध्याय 3.1 संपला.
मित्रांनो, यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.